नमस्कार. तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूबच्या पहिल्या लाँग व्हिडिओमध्ये. तुम्हाला व्हिडिओ आवडेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आज काय आहे स्पेशल ते मी सांगतेच, पण त्याआधी मी प्रांजल आणि आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मी आज एक रेसिपी दाखवणार आहे. ती कोणती ते सांगतेच. तर ती रेसिपी आहे एकदम क्रिस्पी आणि टेस्टी पापलेट, झणझणीत पापलेट फ्राय. ही रेसिपी खूप सिंपल आणि भन्नाट लागते. तर आता आलो आहे आपण मार्केटमध्ये. या उन्हात मार्केटमध्ये फिरणं म्हणजे चॅलेंज आहे. आणि माझ्यासाठी तर डबल चॅलेंज आहे, कारण मी याआधी कधीही फिश आणला नाही. हे बघा किती मस्त आणि फ्रेश फिश पापलेट पापलेट मिळाले आहे आज, असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. मी आज मीडियम साईजचेच पापलेट घेतले आहेत. फ्रायसाठी परफेक्ट असतात मीडियम साईजचे पापलेट. फ्रेश फिश निवडणं खूप महत्त्वाचं आहे, कारण टेस्ट त्यावरच डिपेंड करते. तर आता आले आहे घरी आणि सगळ्यात आधी पापलेट स्वच्छ धुवून घेते. मार्केटमधून आल्यानंतर सगळ्यात मोठं काम म्हणजे क्लिनिंग. पण फ्रेश फिशची टेस्ट वेगळीच असते. आता पापलेट क्लीन करून त्याला कट्स देऊया. दोन्ही साईडनी व्यवस्थित कट्स दिले म्हणजे मसाला आतमध्येपर्यंत मुरतो. त्यानंतर हळद, लाल तिखट, मीठ, आलं लसूण पेस्ट, लिंबूचा रस एकत्र करून चांगलं मिक्स करून घ्या. आणि हे मिश्रण आपण फिशला दोन्ही साईडनी जे कट्स दिले त्यात व्यवस्थित लावून घेऊ, म्हणजे मसाला छान मॅरिनेट होतो. आता हा मसाला लावल्यानंतर फिश 15 ते 20 मिनिटं ठेवूया. जितका वेळ जास्त तितकंच चवही जास्त येते. आता हा मॅरिनेट झालेला फिश पापलेट आणि रवाच्या तांदळाच्या पिठात कोट करून शॅलो फ्राय करून घेऊ. मीडियम फ्लेमवर फ्राय केल्यावर एकदम क्रिस्पी टेक्स्चर येतं. त्यामुळे लो गॅसवरच दोन्ही साईडनी छान फ्राय करून घेऊया. फिश फ्राय फक्त ही एक रेसिपी नाही, ही आहे चवीची आठवण. गरम तेलात शिजणारा पापलेट आणि त्यातून येणारा तो सुगंध, हा आहे साधेपणातला खरा स्वाद. तेल छान गरम झालं की आपण मॅरिनेट केलेलं पापलेट हळूहळू दोन्ही साईडनी फ्राय करून घेऊया. दोन्ही बाजूने सोनेरी रंग येईपर्यंत, शॅलो फ्राय होईपर्यंत मीडियम गॅसवर फ्राय करायचं आहे. वा, किती मस्त कलर आला आहे ना. घरभर इतका छान स्मेल येतो आहे. हळूहळू मसाल्याचा सुगंधही पूर्ण घरभर पसरतो आहे आणि आपला खमंग पापलेट तयार आहे, फ्राय करून तयार आहे. आता टाईम आहे टेस्ट करण्याचा. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या सुंदर व्हिडिओमध्ये